लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. खूप चांगली वाहिनी आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी हे त्यांचं ब्रीदवाक्य, ही टॅगलाईन आहे. आणि कमी वेळामध्ये या वाहिनीनं यूट्यूबवरती खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते. आणि आमचे ऑफिशियली पंच आहेत शशी मेहेर, मॅन फ्रॉम सारसोळी, जय पवार शहापूर आणि मुन्ना पठाण मॅन फ्रॉम शहापूर, हे ऑफिशियली पंच. सलामीची जोडी आपण पाहतोय सिद्धिविनायक टीमकडून मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेले आहे. विकास चव्हाण आहे आणि त्याच्या जोडीला विनीत पाटील. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी रोशन पाटील वरती आता जबाबदारी दिलेली आहे. स्ट्राईकला आहे विकास चव्हाण. पहिलाच बॉल रोशन पाटीलचा. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संगम नाही आहे, संपर्क नाही आहे, त्याच्यामुळे बॉल निर्धाव टाकलाय रोशन पाटीलनं. पहिला बॉल विकास चव्हाणला बीट केलाय पहिल्या बॉलवरती. दुसरा बॉल उर्ध विकेट. यावेळेस पहा बिगेट केलाय क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल आणि तिथे खूप चांगली फिल्डिंग. विनीत मडवीनं खूप चांगला झेल टिपला आणि संपलाय विकास चव्हाणचा खेळ. पहिला धक्का सिद्धिविनायक टीमला. शून्यावरती पहिला गडी कोसळला. विकास चव्हाण गॉन. पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी बाद शून्यावरती. खूप चांगली कॅच विनीत पाटीलनं टिपलेली आहे. विनीत मडवीनं डीप मिड विकेट रिजन मध्ये कुठलीही चूक केली नाहीये. चांगला झेल टिपला आणि विकास चव्हाणला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आहे. यानंतर पुढची मॅच आहे हेमंत स्मृती विरुद्ध गजानन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी तुम्हाला लगेच तयार राहायचं आहे. मिड इनिंग मध्येच टॉस केला जाईल याची कृपया नोंद घ्या. हेमंत स्फूर्ती टीमचा कॅप्टन आणि गजानन टीमचा कॅप्टन. जशी पहिली इनिंग संपेल तसा टॉसला आम्ही सुरुवात करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बबन पुजारी. रात्रीच्या स्पर्धेतला हिरो. नॅट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती इंटर झालाय रोशन पाटील टू बबन पुजारी. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग. चांगल्या पद्धतीनं वेगवान पद्धतीनं बॉलची पिचिंग केली जाते. वेगावरती बीट केलाय बबन पुजारीला. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. अजूनही संघाचा श्री गणेश झालेला नाहीये. शून्याची कोंडी अजूनही फुटलेली नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रोशन पाटील. आता पिचिंग झाल्यानंतर सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पंच शशी मेहेर यांना इशारा पोहोचवला व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाने संघाचा श्री गणेश झालेला आहे. टीमची धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या 1. गडी बाद झालाय 1. यावेळेस पहा चांगला बॉल. खूप चांगली बॉलिंग आपण पाहतो रोशन पाटीलची. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. फक्त संयमान असतं. अगदी सेन्सिबल क्रिकेट. एक रन कंप्लीट झाली. बबन पुजारीच्या बॅटमध्ये डिफेन्स केलाय. हलका त्यानं सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह केलाय. सिंगल मात्र कंप्लीट. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 2. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आगे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु बबन पुजारीनं परत पाठवलाय. बॅट्समन विनीत पाटीलला रन मात्र घेतली नाहीये. डॉट बॉल. पाच बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 3. 2 माफ करा. यावेळेस पहा फटका फसलाय, परंतु इथे मिडॉनचा क्षेत्ररक्षक काय करतोय? कुठलाही कॉल नाहीये. शॉर्ट मिड विकेट आणि मिडॉन दोन क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्याच्यामधून कुठलाही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला नाहीये.
संधी होती दोन्ही फिल्डरकडे, कारण बॉल बराच काल हवेमध्ये होता, परंतु प्रयत्न झाला नाहीये, त्यामुळे 2 रन कंप्लीट झाल्या आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या आहे सिद्धिविनायक संघ 4-1. एक विकेटचं नुकसान झालं. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 4. पहिल्या पॉवर प्ले मध्ये रोशन पाटीलनं इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. फक्त 4 रन खर्च केल्या, एक विकेट त्यानं प्राप्त केलाय. कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाहीये. दोन्ही बॅटरला अगदी थांबवलं मी म्हणेन रोशन पाटीलनं. हेमंत स्मृती टीमचा कॅप्टन आणि गजानन टीमचा कॅप्टन. टॉससाठी तुम्हाला लगेच तयार राहायचं आहे. जर तयारी झाली असेल तर तुम्ही स्टेजवरती येऊन बसला तरी चालेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आता सेकंड पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मार्क वरती सचिन पाटील आलाय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अगदी सक्सेसफुल बॉलिंग केली मी म्हणेन रोशन पाटीलनं. 4 रन खर्च केल्या, एक विकेट त्यानं प्राप्त केली आणि ती विकेट होती शून्यावरती मोठ्या फलंदाज विकास चव्हाणची, ज्यानं मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला विकास चव्हाणनं. त्याला मात्र शून्यावरती बाद केलाय रोशन पाटीलनं. आता सेकंड पॉवर प्ले मध्ये सचिन पाटील आलाय. स्ट्राईकला आहे बबन पुजारी. पहिलाच बॉल ऑन इथे केलाय. मिडॉनला थोडीशी फंबलिंग झाली, त्यामुळे सिंगल झाली कंप्लीट बबन पुजारीच्या बॅट मधून. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 5. घनसोली क्रिकेट मित्रमंडळ आणि आदरणीय श्री सुनील गजानन रानकर आयोजित घनसोली गावाची मानाची स्पर्धा घनसोली प्रीमियर लीग 2022. यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी, परंतु पंचांचा इशारा येतो जय पवार यांचा इशारा व्हाईट बॉलचा. खूप चांगली पंचांची भूमिका आज मात्र अदा करत असताना जय पवार, मुन्ना पठाण आणि शशी मेहेर. टीमची धावसंख्या आहे 1 रनच्या मदतीनं वाढली जाईल 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सचिन पाटील. यावेळी स्पा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अतली कडा घेतली आणि डायरेक्ट हिट करण्याचा विकेट किपरचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल. 1 रन कंप्लीट झाली. बबन पुजारी, माफ करा, रन कंप्लीट झाली नाहीये, 1 रन कंप्लीट झालेली आहे. आणि 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 7. यावेळेस पहा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. खूपच ऑफस्टमच्या उजव्या शीटच्या बाहेर चेंडू ची पिचिंग आपण पाहतोय. त्याच्यामुळे जय पवार यांचा दुसऱ्यांदा इशारा येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या अतिरिक्त स्वरूपाने वाढली जाईल 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं सुरू आहे. सचिन यावेळेस पास स्लॉट मध्ये होता, परंतु एलिव्हेशन कमी झालं या स्ट्रोक वरती. त्यानंतर 2 धाबा बबन पुजारीच्या बॅट मधून कंप्लीट झाल्या. बॉल हवेत होता, परंतु डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला भरपूर क्षेत्ररक्षक डीप होता, त्याच्यामुळे बॉल पर्यंत जाणं थोडंसं अवघड झालं. नोमॅन लँड मध्ये बॉल पडला आणि त्यानंतर 2 धाबा कंप्लीट झाल्या बबन पुजारीच्या बॅट मधून. आणि या 2 धाबानं टीमची धावसंख्या आहे क्रिकेटच्या मॅजिकल आकड्यावरती 10 रन. यावेळी हलक्या त्यानं सॉफ्ट हँडेडनं फक्त ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येईल तोपर्यंत सिंगल मात्र बबनच्या बॅट मधून कंप्लीट झाली. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 11. 11 लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिला गडी शून्यावरती बाद झाला होता, त्यानंतर चांगली पार्टनरशिप बबन पाटील आणि बबन पुजारी आणि विनीत पाटील कडून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी स्पा पुलर लेनचा बॉल क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची होती सांगता. सचिन पाटीलनं खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. 2 चेंडू वाईट टाकले आणि त्या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा
खर्च केलेली आहे 6. यावेळेस खराब लाईन आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. या ओव्हर मध्ये सचिन पाटीलनं 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत आणि या 1 रन टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 12. यावेळेस पहा ऑन दी राईज केलाय अपॉम पूल आणि ते सिंगल आले. सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 13. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 4, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन पाटीलनं रन खर्च केल्या 9. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 1 गडी बाद 13 धावा. चला धरतीकला टीम वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे अखेर ही मॅच सोडून. 2 षटकांचा खेळ संपला 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. आता ओव्हर नंबर 3 मध्ये विनीत मडवी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. स्वतःचं पहिला आणि संघाकडून 3रं षटक. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फिरवला ऑन साईडला मिड विकेटला. चांगली फिल्डिंग तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. विनीत पाटील आणि बबन पुजारी या 2 बॅटरकडून. आणि या 2 रन नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 15. पुन्हा एकदा विनीत मडवी बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग इन ला आहे विनीत पाटील. धरतीकला विरुद्ध सिद्धिविनायक या 2 संघामध्ये रंगलेला हा सामना आपण पाहतोय. आणि यावेळेस पहा ऑफ ड्राईव्ह ते केले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पहा बॉलच्या खाली खूप चांगला झेल सचिन पाटीलने टिपलाय आणि ते फलंदाज बाद होतोय विनीत पाटील. झेलचीच्या रूपाने 2ऱ्या विकेटचं पतन. सिद्धिविनायक टीमला लागलेला हा 2रा धक्का. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 15 धावा. पहिली विकेट पडली 0 वरती. दुसरी विकेट पडलेली आहे 15 या धावसंख्येवरती. आता नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. संदीप बिरमाणे 4थ्या क्रमांकावरती त्याला पाहतोय. स्ट्रायकिंग इनला संदीप बिरमाणे आणि बॉलिंग ट्रॅकवरती विनीत मडवी. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला गॅप मधून बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीप बिरमाणेच्या बॅट मधून येतोय GPL चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 19 धावा. आज जय हनुमान टीमनं दोन्ही मॅच खेळला मित्रांनो आणि दोन्ही मॅचेस मध्ये जय हनुमान टीम जिंकली. यावेळेस पहा ऑन ड्राईव्ह ते गेलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या पर्यंत जाईल तिथे एक कलेक्शन खराब झालं आणि संदीप बिरमानेच्या बॅट मधून 2 रन कंप्लीट झाल्या. 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 21 धावा. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. उद्या मित्रांनो
शुक्रवार आहे आणि उद्याच्या दिवशी पहिला सामना असेल DC 11 विरुद्ध जेरी मरियाई कोलीवाडा या दोन टीमच्या दरम्यान. यावेळेस आउटरा इथे केलाय संदीप बिर्मान यांच्या बॅटमधून आणखीन 2 रन कंप्लीट झाल्या आणि 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 23. षटक क्रमांक 3 सुरू आहे. विनीत मडवी बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा चेंडू आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. यावेळेस पास स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन आता विनीत मडवीची. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 2 गडी बाद. सिद्धिविनायक टीम पोहोचले 23 या आकड्यावरती. उद्या मित्रांनो पहिला सामना आहे DC 11 विरुद्ध जेरी मरियाई कोलीवाडा. DC 11 विरुद्ध जय मरियाई कोलीवाडा. त्यानंतर दुसरा सामना असेल आजचा जो शेवटच्या सामन्याचा विनर असेल आणि उद्याचा पहिल्या मॅचचा जो विनर असेल तो दुसरा सामना असेल. विनर 1 विरुद्ध विनर 2. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेलेली आहे आणि टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 23 धावा. ओव्हर नंबर 4 मध्ये अली पटेल आलाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि आता टॉस करणार आहोत. हेमंत स्फूर्ती आणि गजानन या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. मिड इनिंग नंतर मात्र टॉस का बॉस या मंचावरती टॉस केला जाईल. अली पटेल. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 23 रन. यावेळेस पहा हलक्या हाताने बॅटचा चेहरा मात्र लवकर पुढे आणला. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला परंतु बॉल चालला आउटफील्ड खूप फास्ट असल्या कारणामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वीपर कव्हरला बीट करून चाललाय. 4 रनसाठी हा चौकार. बबन पुजारीच्या बॅट मधून हा चौकार येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हतं, जागा खाली होती. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला होता 1 रनसाठी परंतु बॉलला अगदी वेगाचा चांगला उपयोग केला बबन पुजारीनं. ड्राईव्ह केला आणि अगदी बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या वेगाने बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि या 4 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे 27 ला 2. 2 गडी बाद 27. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस पॉप्युलर लेनचा बॉल ऑन राईट केलाय. ऑन साइडला सिंगल घेतली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संदीप बिरमाणे आणि बबन पुजारी दोन्ही बॅटर कडून
आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 29 रन. षटक क्रमांक 14 सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अली पटेलला तुम्ही पाहताय ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलाय. शॉट तडम्यानला खूप चांगली बिल्डिंग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु नेम चुकला मी म्हणेन. त्याच्यामुळे यशवंतनं चांगला प्रयत्न केला होता. 1 रन कंप्लीट झाले बबन पुजारीच्या बॅटमधून आणि या 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 30 धावा. यावेळेस पा ऑन रे इथे गेलाय पुल करण्याचा प्रयत्न परंतु तेवढा टायमिंग भेटला नाहीये संदीप बिरमानेला. जो फटका मारायचा होता मिड विकेटच्या दिशेने परंतु टायमिंग झालं नाहीये. योग्य वेळ साधता आली नाहीये त्यामुळे लॉंग ऑनला गेला चेंडू आणि 1 रन कंप्लीट झाले संदीप बिरमाणेच्या बॅटमधून. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा. जास्त उचली घेणारा बॉल आणि पंचांना मात्र पहिल्या बाउन्सरची ताकीद दिली जाते बॉलरला अली पटेलला. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉलची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 32 धावा 32. चौथ्या षटक सुरू आहे. अली पटेल ऑन मार्क. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा जय पवार यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अली पटेलला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या आहे 33. 33 ला 2. पहिला गडी शून्यावरती बाद झाला होता सिद्धिविनायक टीमचा परंतु दुसरा गडी बाद झाला 15 या आकड्यावरती. त्यानंतर चांगली पार्टनरशिप तिसऱ्या गड्यासाठी. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 33 धावा. शेवटच्या ओव्हर शिल्लक आहे मैदानामध्ये. चला हेमंत स्मृती टीमचा कॅप्टन या कारण गजानन टीमचा कॅप्टन इथं उपस्थित आहे उमेश म्हात्रे. तर हेमंत स्मृती टीमचा कॅप्टन तुम्हाला टॉस साठी लगेच यायचा आहे. शेवटचा कॉल आम्ही करतोय. हेमंत स्मृती टीमचा कॅप्टन टॉस साठी या. लास्ट ओव्हर मध्ये रोशन पाटील आलाय ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं. अचूक बॉलिंग केली होती. 4 रन खर्च करत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केला होता पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. त्याच्यावरती पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय रोशन पाटील ऑन मार्क. स्ट्राईकला आहे संदीप बिरमाणे. पुलर लेनचा बॉल उडवलाय लॉंग ऑनला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षकाला बॉलच्या खाली अली पटेलनं खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज संदीप बिरमानेची विकेट प्राप्त झाली. तिसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. सिद्धिविनायक टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे 33. चला हेमंत स्मृती तुम्हाला शेवटचा मी कॉल करतोय. हेमंत स्मृती टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर टॉस साठी या. निलेश पाटील आमचे उपस्थित आहेत आमचे परम मित्र खास या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि हेमंत स्मृती या टीमचे सुद्धा ते सर्व आहेत. चला कॅप्टन या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी. रोशन पाटील ऑन मार्क. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त झाली. विकेट प्राप्त केली मी म्हणेन रोशन पाटीलनं. यावेळेस पुन्हा एकदा टॉप एज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. वाह वाह रोशन पाटीलनं टिपला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. सनी शून्यावरती बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. कॉट अँड बोल्ड. चला चेतन पाटील यांना विनंती करतोय आपण या. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. आमचे चेतन पाटील या.
आता मान्यवर तुम्ही आघात अतिथी कक्षामध्ये आघात चेतन पाटील. तर आपल्या शुभास्ते आपल्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आपण व्यासपीठावरती पाहतोय शेखर पाटील यांना, निलेश पाटील आहेत, त्यानंतर संतोष मडवी, सुनील दादा मस्कर, आदरणीय श्री सुनील दादा मस्कर आहेत, त्यानंतर गणेश सपकाळ एक उद्योजक आहेत, त्यांचं सुद्धा आगमन या व्यासपीठावरती. या सर्वांचं मी GPL या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. हॅट्रिक बॉल रोशन पाटीलचा, यावेळेस पास समोर खेळलेत, सेट डाऊन द ग्राउंड, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय हाय अँड हँडसम चौकार. पांडुरंग वैतीच्या बॅटमधूनच चौकार येतोय आणि चौकारानं आपलं अकाउंट मात्र उघडं केलेलं आहे, अकाउंट खोललेलं आहे. 4 या धावसंख्येनं, 4च्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे 37 या आकड्यावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. रोशन पाटील ऑन मार्क. डॉट बॉल. और यहाँ पर देखिए सेकंड लास्ट गेंद थी इनिंग की और गेंद हवाई सफर होता हुआ पर फिल्टर कैच के नीचे जरूर थे आली, कैच लपकने में कामयाब और यहाँ पर विकेट की पतंग होती हुई. पांडुरंग एक धाकड़ बल्लेबाज है, हार्ड हिटर ऑफ द बॉल है. और रोशन की बात चली जाए, इस इनिंग का यह चौथा विकेट है रोशन के नाम. कुल देखा जाए अपने 2 ओवर के स्पेल में अभी भी एक गेंदानी शेष. ये 5 विकेट का हॉल यहाँ पर करने में कामयाब होते हैं नहीं, ये आने वाली गेंद बताएंगे. आखिरी गेंद है, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रहेंगे संदेश पाटिल. कैप्टन है टीम के, कहीं ना कहीं आखिरी गेंद खेलने में उतरे यहाँ पर. फिर एक बार यहाँ पर आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, कॉग्निस क्षेत्र में फील्डर ऑपर मौजूद है, दूसरे रन का प्रयास जरूर करेंगे और यहाँ पर रन आउट होकर डगआउट में लौटना पड़ेगा. नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज कर रन आउट के साथ इनिंग की समाप्ति. ओवर टू टॉस का बॉस. चला टॉस घेतो आम्ही. आमचे श्री चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला आपण पाहतोय एक फ्रेश मॅच आहे, आजच्या दिवसातली 5व्या क्रमांकाची मॅच. एका बाजूला गजानन टीमचा कॅप्टन आहे उमेश म्हात्रे आणि हेमंत स्मृती टीमचा कॅप्टन सचिन आठवले आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि आमचे चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. छापा कॉल केलेला आहे आणि छापा झाला. आज छापा येतोय म्हणजे छापावरती भरपूर प्रेम आहे आज प्रत्येक लोकांचं. टॉस जिंकलेला आहे, अभिनंदन सचिन. आणि टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल आज मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. फ्रेश मॅच आहे, दोन्ही संघाला पहिला सामना आहे, अजूनही एकीच विजय संपादन झालेला नाही आहे. तर या सामन्यामध्ये खेळत असताना बॉलिंग तुम्ही करण्याचा निर्णय घेतला तर उमेश म्हात्रे यांच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50-55. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कुठले गोलंदाज आहेत, बॉलर्स आहेत ज्यांच्याकडून तुमची अपेक्षा जास्त आहे या मॅच मध्ये? स्वप्नील शिंदे आहे, राजकुमार आहेत, या 2 बॉलरकडून अपेक्षा आहे मला. चला जास्त काही वेळ घेत नाही, विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. उमेश म्हात्रे यांच्याकडे आज आपण जातोय. उमेश म्हात्रे, तुम्ही जर टॉस जिंकला असता या मॅच मध्ये तर तुमचा निर्णय काय झाला असता? बॅटिंग घेणार होतो. चला आता बॅटिंगच आलेली आहे. बॅटिंग करत असताना किती धावांचा टार्गेट तुम्ही या समोरच्या टीमला सेट करणार? सकाळपासून बघते धावा होत नाही, 60-65 धावांचा एक टार्गेट असेल. उमेश, तुम्ही पाहता की तुमच्या टीमच्या स्क्वॉड मध्ये पाहत असताना कुठल्या बॅटर कडून जास्त अपेक्षा करता? संकेत शर्मा आहे, लालू आहे, विकास आहे, मी स्वतः आहे, भरपूर बंटी आहे. आणि उमेश म्हात्रे, आणखीन एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारेन, कारण तुमचं मतभाग्य आहे, आम्हाला असं मतभाग्य भेटत नाही. कारण प्रत्येक गावामध्ये एकच प्रीमियर लीग होते, परंतु घनसोली गावामध्ये
दोन प्रीमियर लीग आणि दोन प्रीमियर लीग खेळत असताना कसा अनुभव आहे तुमचा, काय भावना आहेत या स्पर्धेविषयी? जर 2 प्रीमियर लीग खेळायचं तर घनसोली गावामध्ये जन्म घ्यायला लागेल तुम्हाला. कारण की एकच गाव असं आहे का एवढ्या अव्वल दर्जाच्या प्रीमियर लीग होतात, पण दोन्ही अव्वल दर्जाच्या एक लीग फॉर्मॅटमध्ये आणि एकदम शिस्तबद्ध आणि लाईव्ह आणि प्रोफेशनल हंपर एकदम प्रोफेशनल दर्जाच्या क्रिकेट स्पर्धा. तर आपण 2-2 GPL प्रीमियर लीग खेळण्यासाठी भरपूर क्रिकेटर उत्सुक असतात. त्यांची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न सुनील राणकरने नक्कीच केला, गिरीश पाटीलने सुद्धा नक्कीच केला. चल, विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. आपण चेतन पाटीलाला विचारूया, कारण चेतन पाटील सुद्धा एक टीमचा खेळाडू आहे. ॲज अ खेळाडू म्हणून विचारतोय चेतन पाटील तुमच्यासाठी, कारण तुम्हाला कशी स्पर्धा वाटते? कारण दुसऱ्यांदा पहिल्या प्रीमियर लीगमध्ये तुम्ही खेळला ना, हे आम्हाला माहिती आहे, परंतु दुसऱ्या प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना तुम्ही चांगला खेळ केला. मगाशी उमेश मात्रेनं तुम्हाला बक्षीस लावली होती आणि त्या बक्षिसाला अगदी स्वीकारून 2 षटकार तुम्ही अगदी प्रेक्षकांना मोहित केले तुमचे षटकार. ती स्पर्धा कशी वाटते? स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? आणि या स्पर्धेचा आयोजक आहे सुनील राणकर, याच्याविषयी तुझं मत काय आहे? खास करून तर मी पहिला सुनीलला धन्यवाद बोलेन, कारण की ज्या घनसोलीतल्या 3 टीम आहेत, ध्रुव 11, घनसोली 11 आणि किनस्मृती, त्या 3 टीममध्ये जे प्लेयर खेळतात, म्हणजे जे घनसोली गावासाठी आणि घनसोलीच्या नावासाठी जे खेळतात, त्यांनी या प्रीमियर लीगमध्ये चान्स दिला. त्याच्यामुळे त्याला मी धन्यवाद बोलेन. कारण की कसं होतं, घनसोलीतल्या प्रीमियर लीगला घेत नाही म्हणून ते कधी कधी बाहेरला प्रॉब्लेम होतं का बाहेरची टीम सांगतात का तुमचे गावातले प्लेयर आहेत तरी तुमच्या गावात का नाही खेळत. त्यांनी चान्स दिला, त्याच्याबद्दल त्याचा धन्यवाद बोलेन. आणि प्रीमियर लीग बोलायला गेलं तर मला वाटतं दोन्ही एक मिनटं चांगल्याच झाल्या. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे, असे आमचे माजी खासदार आदरणीय श्री संजूजी नाईक साहेब यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो घनसोली प्रीमियर लीग 2022 मध्ये. आदरणीय श्रीमान संजीवजी नाईक साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मी घनसोली गावामध्ये या घनसोली प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. इथे टॉस संपन्न झालेला आहे मित्रांनो, आणि टॉस जिंकलाय हेमंत स्फूर्ती टीमच्या कॅप्टन सचिन आठवलेनं, आणि त्याने घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया आमच्या कॉम्बॉक्समध्ये सचिन म्हात्रे यांना. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. देखो, पहली गेंद वाइट डालने के बाद यहाँ पर दूसरे गेंद पर आगाज करने का प्रयास किया था चेतन भोईर ने, पर कहीं ना कहीं असफल हुए. कॉट आउट होकर डगआउट में लौटना पड़ेगा. एक बड़ी मछली जाल में फंसती हुई मैं जरूर कहूंगा चेतन भोईर के नाम की, क्योंकि कैप्टन है टीम के और जिम्मेदारी थी, पर जिम्मेदारी निभाने में नाकाम हुआ है और डगआउट में लौट चुके. लो स्कोरिंग मैच है. 39 रन का टारगेट, 39 रन का टारगेट सेट किया गया है, पर कहीं ना कहीं पहले ही गेंद पर विकेट आने के बाद कमबॅक करने का मौका है. पुन्हा एकदा सन्माननीय मान्य श्री डॉक्टर संजीवजी नाईक साहेब त्यांचं देखील GPL 2022 मध्ये सहर्ष स्वागत असेल. चलते मैच की ओर. मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माई बाप, क्रिक लाइव के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हैं, स्वागत है आप सबका. GPL 2022 के इस सत्र में 39 रन का टारगेट यहाँ पर सेट किया गया है. आने वाली 30 गेंदें रहेंगी और यहाँ पर कैप्टन जो कि आए थे लीड करने के लिए असफल होकर डगआउट में लौट चुके. नए बल्लेबाज बीच मैदान पर सचिन पाटिल. कहीं ना कहीं अच्छी गेंदबाजी की थी इस बल्लेबाज ने, पर अभी बल्लेबाजी कर अपने टीम को यहाँ पर मैच जीताना पड़ेगा. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज संदीप. यहाँ पर
स्विंग एंड मिस, पिच होकर अंदर की तरफ आती हुई गेंद, विकेट कीपर के दस्तों में डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी की थी इससे पहले मैच में भी, वही यहाँ पर लाइन विविधता आती हुई संदीप के माध्यम से। बैक टू बैक विकेट के बाद डॉट गेंद। अभी भी 4 गेंदानी शेष, 1 रन से जरूर यहाँ पर खाता अकाउंट खुला है वाइट के रूप में। इस बार जगह बनाकर खेलने का प्रयास, गेंद थोड़ी सी बाहर की तरफ जाती हुई वाइट बॉल करार दिया गया। 1 रन फिर एक बार टीम के स्कोरबोर्ड में गिना जाएगा। एक के साथ टीम के स्कोरबोर्ड की बात यहाँ पर चढ़ी जाएगी। 2 रन 1 विकेट के नुकसान पर। लो स्कोरिंग मैच है, सटीक लाइन और लेंथ के साथ आपको गेंदबाजी होनी जरूरी है अगर इस मैच में बने रहना है। खराब गेंदबाजी करोगे कम ओवर में मैच से बाहर जाओगे। खासियत रही है 4 ओवर के ऊपर अब तक ओवर नहीं हुए सेकेंड इनिंग के। एक अच्छी बात है मेरे लिए क्योंकि मुझे 4 ओवर के मैच कम करने पड़ते हैं। कहीं ना कहीं फिर एक बार यहाँ पर दूसरी सफलता, ये मैच क्रुशियल रहेगी। 39 यहाँ पर कहीं ना कहीं दूसरा विकेट आता हुआ संदीप के ओवर में। कुल सचिन पाटिल गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी की थी, बल्लेबाजी में असफल होकर डगआउट में लौट चुके। लो स्कोरिंग मैच है पर यह मैच हाई वोल्टेज की ओर बढ़ती हुई नजर आ रही है क्योंकि पहली ओवर में 2 विकेट 2 सफलता लेने में कामयाब जरूर हुए गेंदबाज संदीप। अभी भी इस ओवर की बात छिड़ी जाए, 3 गेंदानी शेष यानी कि 3 गेंदें फेंकी है इस गेंदबाज ने, 2 रन खर्च किए और 2 बड़ी सफलता लेने में कामयाब हुए। नए बल्लेबाज बीच मैदान पर विनीत मडवी, एक कम समय में काफी बड़ा नाम यहाँ पर बनाते हुए नजर आ रहे। एक छोटे कद के बल्लेबाज है पर हरदम आपने देखा है बड़े बड़े प्रहार करने में माहिर है। अभी भी इस ओवर की 3 गेंदानी शेष, 3 गेंदें आनी बाकी है। नए बल्लेबाज बीच मैदान पर विनीत मडवी। दो गेंदानी शेष, अभी भी 2 गेंदानी बाकी है। कहीं ना कहीं संदीप फिर एक बार सैंडी के नाम से सुप्रसिद्ध, ये देखिए बैकफुट जाकर पंच हुई गेंद थी। लॉन्ग ऑफ क्षेत्र में फील्डर ऑफ पर मौजूद है, जब तक फील्ड करे 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। आखिरी गेंदे लास्ट ओवर की, लेफ्ट हैंड बल्लेबाज है स्ट्राइक एंड पर। यहाँ पर टॉप एज लगा है, नो मैंस लैंड में यहाँ पर चांस था जरूर, चांस गवाया। देखिए दोस्तों लो स्कोरिंग मैच है, गेंदबाजी अगर अच्छी हो रही है तो गेंदबाज यहाँ पर फील्डर का साथ होना जरूरी है। यहाँ पर साथ नहीं मिल रहा है, अगर आप साथ दोगे तो मैच में इन हो सकते हो क्योंकि 2 विकेट लौट चुके थे। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, तीसरा विकेट का चांस जरूर दिया था यहाँ पर संदीप ने, पर फील्डर यहाँ पर नाकाम रहे। कैच ड्रॉप की गई है, चांस दिया गया है। प्रतीक म्हात्रे बीच मैदान पर लेफ्ट हैंड बल्लेबाज है, कहीं ना कहीं ताकत का इस्तेमाल हरदम कहते हो। आणि आपण पाहतो की व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे असे डॉक्टर जे संजीवजी नाईक साहेब हे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे प्रायोजक, स्पर्धेचे निर्माते, स्पर्धेचे उद्घाते आदरणीय श्री सुनील रानकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय।
मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मायेची उबदार शाळा आणि प्रेमाचं आणि सौंदर्य प्रतीक पुष्पगुच्छ त्यांना देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि आदरणीय श्री डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेला योग्य ते मार्गदर्शन करावं. चला मॅच थांबवायची आहे. 5 मिनिटं मॅच थांबवा. सामना थोडासा थांबवा. अरे मॅच चालू राहू दे, कशाला उगाच त्यांना त्यांच्या खेळात काय गडबड. भारी आहे, पाहिजे तेव्हा तुम्ही लगेच करून टाकते. घनसोळी क्रिकेट मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आमचे युवा सहकारी सुनीलजी गजाननजी रानकर यांच्या माध्यमातून होणारी ही GPL या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे सहकारी मित्र शेखरजी पाटील, चेतनजी पाटील, सुनील भाऊ मस्कर, गणेश भाऊ सकपा, संतोषजी मडवी, काशीनाथजी पाटील, प्रदीपजी पाटील, सूत्रसंचलन करणारे आमचे युवा सहकारी सचिन म्हात्रे, उमेश पाटील, आयुष पाटील आणि या घनसोळी गावातील सर्व आमचे तरुण सहकारी. मला खूप आनंद होतो की या ठिकाणी 2 वर्षाच्या कोविड नंतर आता मॅचेस सुरू व्हायला लागल्यात. आता मी असंही बसल्या बसल्या मी छोट्याला सांगत होतो की ते असं मला वाटतं की लंडनला मॅच चालू आहे, कारण तिकडे बघितलं तर एवढ्या गरमीमध्ये एवढी थंडी सुनील भाऊ दिसत नाही. हां शेखर भाऊ, तरी ते वातावरण फार चांगलं आहे आणि या चांगल्या वातावरणामध्ये लगेच तुम्ही काय करून टाकलं इथे? हां, लगेच ड्रिंक्स ब्रेक करून टाक. तुमच्याच हातात आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा ड्रिंक्स ब्रेक. फक्त ड्रिंक्स ब्रेक कुठला आहे ते फक्त बघतोय मी आता. पण आनंदाचा हा उत्सव आहे. मी सुनील भाऊंचं मनपूर्वक धन्यवाद करतो की आपल्या सर्व युवकांना या निमित्तानं प्रोत्साहन आपण देत आहे. 40+ या मैदानामध्ये मी शेखर भाऊनं सांगितलं की त्यांनी आता एक असं गोष्ट सांगितली की ते मी त्यांना बोललो, मला आठवतं पहिली मॅच या ठिकाणी झाली तेव्हा अंकल आपण सर्व लोक असताना ही आपण नारळाची झाडं लावली होती, छान झाली. तर मी शेखर भाऊनं विचारलं की ही झाडं फार चांगली वाटत आहेत मला, हिरवीगार वाटत आहेत आणि तिकडे समोरची सर्व झाडं थोडं अडचणीत आहेत, ताणलेली आहेत. तर शेखर भाऊनी सांगितलं की पाण्याची पाणी कमी पडते. आता असं कसं शक्य होईल? पण आत्ताच त्यांनी सांगितलं की पाणी कमतरता आहे, पाण्याची लाईन छोटी आहे. आत्ताच इंजिनियरांशी बोललेलो आहे. इंजिनियर निघाले का? निघाले. मॅच आज लास्ट दिवस आहे, रविवारपर्यंत इथे पाण्याची पाईपलाईन टाकली जाईल. शेवटी या ठिकाणी वरचा पाऊस तर पडणार आहे पाण्याचा, कुठला पावसाचा, परंतु पाण्याची बाकीची लाईन ही इतर महिन्यामध्ये त्याचा उपयोग फक्त चांगलं हिरवगार करा. परत असं बोलू नका की आता पाईपलाईन कमी पडते आणि त्याच्यातून हवा येते पाणी येत नाही, असं होता कामा नये. मला आनंद आहे की आपल्या घनसोळी आणि परिसरातील सर्व युवकांना नेहमीच प्रेरणादायी ठरणारी आपण सर्व मंडळी आहात. सर्वांच्या सुख आणि दुःखामध्ये सुनील रानकर आणि त्यांचं कुटुंबीय हे सातत्यानं असतं. आज त्यांनी या निमित्तानं सर्व तरुणांना या ठिकाणी एकत्र केलेलं आहे. सर्व युवकांना शुभेच्छा व्यक्त करून ब्रेक संपलेला आहे. पुन्हा मला बोलून सन्मान केल्याबद्दल मंडळाचं मी आभार व्यक्त करतो. इकडेच तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप चांगल्या मार्मिक शब्दामध्ये तुम्ही या स्पर्धेला संबोधित केलं. तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं अगदी मनापासून शतशः आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचकडे. तिथे जोडलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सचिन म्हात्रे यांना ऐकूया. धन्यवाद. विकी के ऊपर धमार दी थी गेंदबाजी की पहली गेंद, डॉट गेंद यहाँ पर आती हुई और विनीत मडवी स्ट्राइक एंड पर. स्कोर की बात छड़ी जाए, 5 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके हैं 2 विकेट के नुकसान पर. टारगेट की बात छड़ी जाए, 39 रन का टारगेट यहाँ पर सेट किया गया है. इस बार खड़े खड़े आगाज करने का प्रयास, फिर एक बार असफल. बैक टू बैक दूसरा डॉट
लो स्कोरिंग मैच है, इस तरह की यहाँ पर गेंदबाजी होनी जरूरी है, जिसके मैंने बात छेड़ी है। आखिरी गेंद तक अगर आपको ये मैच ले जानी है, सटीक लाइन और लेन के साथ यहाँ पर गेंदबाजी होनी जरूरी है, क्योंकि दो बल्लेबाज डगआउट में लौट चुके हैं। दो सफलता जो चाहिए थी वो सफलता दिला चुकी है स्ट्राइक गेंदबाज संदीप ने। अभी जो आगे का काम करना है यहाँ पर विकी को, बैक टू बैक 2 डॉट गेंदें जरूर आई है गेंदबाजी मार्ग पर। अभी भी 4 गेंदबाजी शेष है इस ओवर की। इस बार कहीं ना कहीं लो फुल टॉस जरूर थी, ताकत का इस्तेमाल करना चाहते थे बल्लेबाज पर नहीं। लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर पर मौजूद है, जब तक फील्ड करे 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। 1 के साथ टीम का स्कोरबोर्ड जरूर हिलेगा। 6 ऑन बोर्ड, 6 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके हैं। अभी भी इस ओवर के 3 गेंदबाजी शेष है। कहीं ना कहीं लेफ्ट हैंड बल्लेबाज है प्रतीक म्हात्रे, जरूर चाहेंगे जैसे कि लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन हरदम कहा जाता है होता है फील्डिंग करने वाले टीम के लिए, पर कहीं ना कहीं ये सरदर्द साबित होता है नहीं। आने वाली गेंद बताएंगे, क्योंकि देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज जब क्रीज पर होता है, जो ताकत होती है लेफ्ट हैंड बल्लेबाज में, वो ताकत का इस्तेमाल यहाँ पर कर पाते हैं नहीं। प्रतीक की आने वाली गेंद बताएंगी। यहाँ पर देखिए जो ताकत होती है लेग साइड की ताकत, उस ताकत की छोर पर गेंद तो जरूर गए, पर फिल्टर वहां पर मौजूद है। इस बार फिल्टर कैच लपकने में कामयाब। मैं कहूंगा OUT आउट। प्रतीक की पारी की समाप्ति। प्रतीक बैक टू डग आउट। बड़ा झटका यहां पर लगता हुआ धरती कला टीम के लिए, और बड़ी सफलता यहां पर सिद्धि विनायक टीम के लिए। सफलता ही जरूर चाहिए यहां पर सिद्धि विनायक टीम के लिए, क्योंकि देखिए जितने विकेट्स जल्दी डगआउट में जाएंगे उतने मैच में आप कमबैक कर पाओगे, क्योंकि 39 रन का टारगेट सेट किया गया है। कुल रनों की बात छिड़ी जाए, 6 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके हैं, और 3 बड़ी मछलियां डगआउट में लौट चुकी है। चेतन भोईर, प्रतीक म्हात्रे और सचिन पाटिल जैसे 3 धाकड़ बल्लेबाज डगआउट में लौट चुके हैं। यानी कि आने वाली जो ओवर, कुल अभी भी इस ओवर की 2 गेंदबाजी शेष हैं। बल्लेबाज 2 नए बल्लेबाज बीच मैदान पर, यशवंत और विनीत मडवी। ये 2 बल्लेबाजों की बात छेड़ी जाए, उमेश जी ये धाकड़ बल्लेबाज है, क्षमता है 2 बल्लेबाजों में बड़े प्रहार करने की। यहाँ पर यशवंत देखिए हल्के हाथों से ढकलने का प्रयास किया था, कहीं ना कहीं असफल। फिर एक बार डॉट गेंद की समाप्ति। तारीफ दाद करना चाहूंगा मैं गेंदबाज विकी की। 360 ग्राउंड है पावर प्ले का, और इस पावर प्ले के सत्र में कहीं ना कहीं 5 गेंदें फेंकी है इस गेंदबाज ने। 1 रन खर्च किया, एक बड़ी विकेट यहाँ पर लेने में कामयाब हुए। आखिरी गेंद है इस दूसरे ओवर की, एक सफल ओवर की मैं जरूर कहूंगा। ये 2 ओवर के समाप्ति के बाद यहाँ पर देखिए 3 ओवर का खेल बाकी है अब तक। मैच जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। 18 गेंदे 31 रन मैच जीतने के लिए। गेंदबाजी पहले एक बार यहाँ पर संदीप के खंधों पर टीम की ओर से तीसरी वैयक्तिक रूप से दूसरी ओवर यहाँ पर फेंकेंगे। बल्लेबाज स्ट्राइक एंड पर विनीत, नॉन स्ट्राइक एंड पर यशवंत। हार्ड हिटर ऑफ द बॉल मैं जरूर कहूंगा। फिर एक बार यहाँ पर वक्फी चक्कर पंच करने का प्रयास जरूर किया था। फील्डर वहां पर मौजूद है। ओवर के क्षेत्र में 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। ऐसे लग रहा था कहीं ना कहीं ये मैच 2-2.5 ओवर में खत्म हो जाएगा,
पर नहीं, जिस तरह से लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी की है सिद्धि विनायक टीम के गेंदबाजों ने, भले बल्लेबाजी में असफल हुए थे पर गेंदबाजी में एक अच्छा प्रदर्शन बीच मैदान पर, सटीक लाइन और लेंथ का सादा उदाहरण यहाँ पर संदीप के माध्यम से। यहाँ पर देखिए पिच होकर थोड़ी सी बाहर की तरफ जाती हुई गेंद कहीं ना कहीं व्हाइट बॉल करार दी गई है, तो अंपायर से बीच मैदान पर एक तरफ है जयप्रकाश सर, एक तरफ है शशि सर, एक अपने नई मुंबई के सुपुत्र है और एक शाहपुर से बिलोंग करते हैं। ये घनसोली नगरी में आज अंपायरिंग के लिए कुल देखा जाए थर्ड अंपायर की भूमिका में है हमारे मुन्ना पठान सर। यहाँ पर कहीं ना कहीं हल्के हाथों से ढकेल हुई गेंद थी, यहाँ पर जरूर था 2 रन का प्रयास करना, 2 रन थे। अगर इस ग्राउंड की बात चढ़ी जाए जिस तरह से गेंद खेली थी 2 रन होने जरूरी थे, क्योंकि देखिए दोनों भी अच्छे रनिंग बिटवीन द विकेट, पर यहाँ पर कहीं ना कहीं लेजी क्रिकेट इन बिटवीन। कुल 2 गेंदें फेंकी है संदीप ने, अब तक 3 रन खर्च किए। इस बार गेंद और बल्ले का संपर्क, आवाज आया टक मिडल दी बैट, रिजल्ट है 100%। फिर एक बार गेंद जाती हुई गगन चुंबी छक्के के लिए बिना टिकट का हवाई सफर बीच मैदान पर। यहाँ पर जैसे कि मैंने कहा था क्षमता इस बल्लेबाज में, बड़े प्रहार करने में, भले दिखने में छोटे हैं पर बड़े बड़े छक्के लगाने में माहिर है। यहाँ पर सादा उदाहरण जिस दरकार थी, जिस चीज की जरूरत थी टीम को, यहाँ पर दिलाते हुए नजर आ रहे विनीत मडवी। 15 गेंदें बची है मैच जीतने के लिए, 22 रनों की जरूरत। इस बार देखिए फिर एक बार कड़ा प्रहार करने का प्रयास, गेंद थोड़ी सी लंबी पीछे थी पर कहीं ना कहीं अच्छा कमबैक यहाँ पर, थोड़ी सी हल्के स्विंग होती हुई गेंद, बल्लेबाज यहाँ पर समझने नाकाम हुए, गेंद गई विकेट कीपर के दस्तों में, डॉट गेंद की समाप्ति। अभी भी 2 गेंदें बाकी है इस ओवर की, 2 गेंदानी शेष। इस बार फिर एक बार ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद, व्हाइट बॉल करार दिया गया। 18 ऑन बोर्ड, लॉस्ट ऑफ 3 विकेट। 14 गेंदें बची है मैच जीतने के लिए, 21 रनों की जरूरत। 14 गेंदें 21 रन। फिर एक बार यहां पर खड़े खड़े खेलने का प्रयास, व्हाइट बॉल करार दिया गया। फिर एक बार विश्लेषण बदलता हुआ, 14 गेंदें बची मैच जीतने के लिए, 20 रनों की जरूरत। 14 गेंदें 20 रन, 20 रन 14 गेंदें, कौन जीतेगा ये मैच? धरती कला या फिर सिद्धि विनायक? ये आने वाली कुछ गेंदें बताएंगे। इस बार फिर एक बार बैट पर जाकर पंच की गेंद थी, हवा के साथ गेंद जरूर बाहर आ रहे थे पर कहीं ना कहीं फील्डर के हाथ में जाती हुई गेंद वाइट, यानी कि फिर एक बार विनीत के पारी की समाप्ति। विनीत बैक टू पैवेलियन, कहीं ना कहीं ये जो प्लेयर था मैच क्लोज कर सकता था अपने बल्लेबाजी से, पर यहाँ पर असफल होकर डकआउट में लौटना पड़ा बल्लेबाज विनीत मडवी को। कुल कहीं भी देखा जाए यहाँ पर 13 गेंदें बची है मैच जीतने के लिए, 20 रनों की जरूरत। 13 गेंदें 20 रन, एक क्षमता है, एक दीवार है इस जीत के बीच। मैं जरूर कहूंगा यशवंत केपी के नाम से सुप्रसिद्ध है, ये यहाँ पर विकेट लेना जरूरी है। अगर सिद्धि विनायक टीम को ये मैच जीतना है तो ये विकेट डगआउट में जाना जरूरी है। नए बल्लेबाज बीच मैदान पर अली पटेल, गेंदबाजी अच्छी की थी इस गेंदबाज ने कहीं ना कहीं इससे पहले मैच में, पर अभी बल्लेबाजी करने का मौका है, मौका नहीं एक जिम्मेदारी है, एक टीम को जीत दिलाने की जिम्मेदारी है ये 2 बल्लेबाजों के ऊपर। और ये आखिरी गेंदे इस तीसरे ओवर की, 13 गेंदें बची है मैच जीतने के लिए, 20 रनों की जरूरत। ये चले संदीप, फिर एक बार यहां पर खड़े खड़े प्रहार करने का प्रयास, पर यहां पर थोड़ी सी हाना। फिर एक बार लेजी क्रिकेट, यहां पर ये एक माइनस पॉइंट है केपी का, मैं जरूर कहूंगा। हरदम मैं कमेंट करते हुए देखता हूं लेजी क्रिकेट इन बिटवीन आता है, और ये लेजी क्रिकेट अभी देखिए ये थोड़ी सी हाना जरूर होती है तो विकेट जाने की संभावना थी, पर सही टाइम पर यहां पर ना आकर दोनों भी सुरक्षित अपने बीच क्रीज पर। कहीं ना कहीं तीसरा ओवर का खेल खत्म, 3 ओवर के समाप्ति के बाद टीम के स्कोरबोर्ड की बात चढ़ी जाए, 20 ऑन बोर्ड, लॉस्ट ऑफ 4 विकेट्स, 4 विकेट डगआउट में लौट चुके, यानी कि
12 गेंदे बची है मैच जीतने के लिए, 19 रनों की जरूरत। 12 गेंदे 19 रन, दो बल्लेबाज बीच मैदान पर, यशवंत और अली पटेल। देखना है गेंदबाजी की जिम्मेदारी किसके ऊपर दी जाएगी। घनसोली क्रिकेट मित्र मंडळ आयोजित घनसोली गावाची मानाची जीपीएल स्पर्धा, आयोजक सर्वस्व श्री सुनील गजानन रांगकर यांचं देखील आमच्या गावाच्या वतीने मनपूर्वक आभार। जीपीएलचा हा महासंग्राम, घनसोली गावची ही जत्रा मी जरूर म्हणेन। यहाँ पर देखिए 12 गेंदें बची है मैच जीतने के लिए, 19 रनों की जरूरत। ऐसे लग रहा था कहीं ना कहीं ये वन साइड मैच बन सकती है, पर तारीफ करना चाहूंगा मैं गेंदबाजों की, अच्छी गेंदबाजी की है अब तक, सटीक लाइन और लेंथ के साथ अब तक गेंदबाजी हुई है। 12 गेंदें 19 रन मैच जीतने के लिए। सागर गालफड़े गेंदबाजी मार्ग पर, फिर एक बार अड़े बल्ले से खेली हुई गेंद थी, रडार में गेंद जरूर आई थी पर कहीं ना कहीं फील्डर वहां पर मौजूद थे, कैच लपकने में कामयाब। अली की पारी की समाप्ति, अली बैक टू पैवेलियन, कहीं ना कहीं असफल न हो रहे बल्लेबाज धरतीकला टीम के, प्रयास तो जरूर कर रहे हैं पर सफल होने में नाकाम हो रही है। 5वां विकेट डगआउट में लौटा हुआ, यानी आधी टीम जाती हुई डगआउट की ओर। कुल देखा जाए नए बल्लेबाज रोशन पाटिल नए बल्लेबाज बीच मैदान पर आते हुए। 11 गेंदें बची है, विश्लेषण देखा जाए मैच जीतने के लिए 19 रनों की जरूरत। 11 गेंदें 19 रन। खड़ा मुकाबला, फिर एक बार मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माए बाप, स्वागत है आप सबका जीपीएल 2022 के इस सत्र में। इस मैच का लुत्फ इस कड़ी धूप में दर्शक ले रहे, क्यों ना ले, क्योंकि ये जो मैच है ये टास्क है, एक टफ टास्क है और ये टास्क है आखिरी गेंद तक जाने वाला टास्क है। मेरे यहाँ पर देखिए स्लोवर गेंद के साथ गेंदबाजी की शुरुआत के लेग स्पिन, यहाँ पर पिच होकर थोड़ी सी आउट स्विंग होती हुई गेंद, पहले गेंद डॉट के साथ विश्लेषण बदलता हुआ। 11 गेंदे मैच जीतने के लिए 19 रनों की जरूरत। हाँ 10 गेंदे और 19 रनों की जरूरत। फिर एक बार यहाँ पर थोड़ी सी हाँ ना थोड़ी सी शफल, उसका भुगतान, जैसे मैंने कहा था लेजर क्रिकेट इन बिटवीन, आपको आपका विकेट गंवाना पड़ेगा। उस वक्त तो आप बच गए पर यहाँ पर आपको डगआउट में लौटना पड़ेगा। ये रनआउट नहीं है, ये मेरे ख्याल से एक विनिंग मोमेंट हो सकता है फील्डिंग करने वाले टीम के लिए, क्योंकि केपी था, केपी में क्षमता थी बड़े प्रहार करने की। इससे पहले नाइट टूर्नामेंट में लगातार 3 छक्के मारने का विक्रम जो जिस बल्लेबाज ने किया था, वो बल्लेबाज इस क्रूशियल मोमेंट पर रनआउट होकर डगआउट में लौट रहा है। यशवंत, कहीं ना कहीं ये झटका रहेगा, एक लेजी क्रिकेट, एक अलस जिसे कहते हैं। अगर देखिए स्वप्निल म्हात्रे के लिए खुशखबर है, अगर 3 गेंदों में 3 छक्के ये बल्लेबाज जड़ता है तो 3000 रुपए का नगद इनाम दिया जाएगा। सम्माननीय श्री सुधीर जी म्हात्रे यहाँ पर उपस्थित है, इनके माध्यम से इनको 3000 रुपए का नगद इनाम दिया जाएगा। यहाँ पर स्विच हिट करने का प्रयास पहली गेंद पर, कहीं ना कहीं फ्लेक्सिबिलिटी जो है बॉडी की कम हो चुकी है स्वप्निल की, इसके कारण यहाँ पर असफल है ये गेंद खेलने के लिए। कुल देखा जाए एक के साथ ही यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा। 21 ऑन अ बोर्ड, यानी कि 8 गेंदें बची है, 18 रनों की जरूरत। 18 रन टू विन फ्रॉम लास्ट 8 बॉल्स। यहाँ पर थोड़ी सी आउट स्विंग होती हुई गेंद, फील्डर वहां पर मौजूद है। यहाँ पर देखिए तू चल में आया, इस तरह का क्रिकेट बीच मैदान पर कोई भी विकेट पर, क्योंकि देखिए रोशन भी काफी अनुभव है उनके पीछे, अनुभव का यहाँ पर आज इस्तेमाल होना चाहिए था पर नहीं, आउट होकर डगआउट में लौटना पड़ेगा। बैक टू बैक यहाँ पर विकेट जा रहे धरतीकला टीम के, पर नहीं। 39 रन का टारगेट था 30 गेंदों में, ऐसे लग रहा था लो स्कोरिंग मैच, वन साइड मैच हो सकता है, पर नहीं। यहाँ पर विपरीत एक सही सटीक लेंथ के साथ गेंदबाजी श्री सिद्धिविनायक टीम के माध्यम से। और कुल देखा जाए विश्लेषण
7 गेंदें बची है मैच जीतने के लिए। 18 रनों की जरूरत। 18 रन टू विन फ्रॉम लास्ट 7 बॉल्स। और गेंदबाजी मार्ग पर अच्छी गेंदबाजी, अब तक सफल गेंदबाजी। 5 गेंदें फेंकी है अपने सागर ने और 1 रन खर्च किया है। सन्माननीय मान्य श्री निलेशजी मोरे, तुमचं देखील व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत असेल। अतिथी देवो भव या तसेच नितीन जाधव साहेब ते देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल। सन्मान्य श्री सुनीलजी रांकर यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे। या साहेब तुम्ही आलात, आमच्या मंचाची शोभा देखील वाढवली, त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार। ये देखिए क्रुशियल मैच है उमेश सर, क्योंकि 6 गेंदें बची है मैच जीतने के लिए। 18 रनों की जरूरत है। 18 रन टू विन फ्रॉम लास्ट 6 बॉल्स। 17 रन टू विन फ्रॉम लास्ट 6 बॉल्स। गेंदबाजी की दमदार संभाल हुए गेंदबाज पांच गेंदें बची है मैच जीतने के लिए। 12 रनों की जरूरत। क्रुशियल मैच है, लो स्कोरिंग मैच। यहाँ पर आज जो मैचेस हुए थे कहीं ना कहीं वन साइड नजर आ रहे थे, पर यहाँ पर पिच चुकर थोड़ी से अंदर की तरफ आते हुए अच्छा कमबैक यहाँ पर सनी गौलीदेव टीम से बिलोंग करते हैं आज यहाँ पर सिद्धिविनायक टीम के लिए। और सिद्धिविनायक टीम की बात छिड़ी जाए, इससे पहले जो जीपीएल हुई थी कोविड से पहले, उसके चैंपियंस रहे थे और आज यहाँ पर कहीं ना कहीं जीत के संघर्ष में 4 गेंदें बची है मैच जीतने के लिए। 11 रनों की जरूरत। इस बार बल्ले के रडार में आती हुई गेंद गई फिर एक बार गगनचुंबी छक्के के लिए। दूसरा छक्का आता हुआ यहाँ पर स्वप्निल के बल्ले से, यानी कि कहीं ना कहीं जिसे कि मैच जीतने के लिए चमत्कार की जरूरत होती है, ये चमत्कार यहाँ पर सन्माननीय मान्य श्री संजीवजी नाईक सर देखील मनपूर्वक तुम्ही आलात, आमच्या मंचाची शोभा देखील वाढवलीत, तुमचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार। तसेच सर्व अतिथी ज्यांनी मंचाची शोभा वाढवली त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार। यहाँ पर मंच की शोभा अतिथि बढ़ा रहे, पर वहां पर पिच की शोभा कहीं ना कहीं स्वप्निल मात्रे बढ़ा रहे, क्योंकि 2 छक्के जड़ चुके। तीसरे छक्के के तलाश में गेंद हवाई सफर जरूर करिए, पर यहाँ पर कैच ड्रॉप हुआ है।
कैच किसका ड्रॉप हुआ है? कैच जिस बल्लेबाज का ड्रॉप हुआ है, जिस बल्लेबाज ने इससे पहले गेंद पर लगातार 2 छक्के जड़े थे। कुल देखा जाए विश्लेषण बदलता हुआ, 2 गेंदें बची है, मैच जीतने के लिए 3 रनों की जरूरत। 2 गेंदें 3 रन। फिर एक बार स्ट्राइक एंड पर स्वप्निल म्हात्रे। कंपल्सरी चेस है इस टूर्नामेंट की खासियत है। 2 गेंदें बची है, मैच जीतने के लिए 3 रनों की जरूरत। और सिद्धिविनायक की बात छड़ी जाए, कहीं ना कहीं इससे पहले मैच भी एक क्रुशियल हुई थी। 1 गेंद 4 रन की जरूरत है, बल्लेबाज छक्का मारने में नाकाम हुआ था। इस बार गेंदबाजी है। फिर एक बार एक गेंद बची है, मैच जीतने के लिए 1 रनों की जरूरत। 1 गेंद एक गेंद बची है, मैच जीतने के लिए 1 रन की जरूरत। कहीं ना कहीं जिस तरह इससे पहले मैच में 1 रन, 1 गेंद में 4 रन की जरूरत थी, बल्लेबाजी कर रहे थे यहाँ पर सिद्धिविनायक टीम, पर यहाँ पर विपरीत आज गेंदबाजी कर रहे। 1 गेंद बची है, 1 रन की जरूरत। फिर एक बार दोस्तों, जैसे ही गेंदबाज बॉलिंग मार्ग पर आएगा, तालियां बजनी जरूरी है। तालियां बजनी जरूरी है, गेंदबाज को तालियां बजनी जरूरी है यहाँ पर बल्लेबाज को। ये चले सनी टू स्वप्निल। एक बार बैकफुट जाकर पंच की गेंद थी, गेंद गई दंदनाती। फिर एक बार सीमा रेखा बाहर, 4 रन के लिए ये विनिंग शॉट है इस स्वप्निल म्हात्रे के बल्ले से। एक मैच, एक खंदे डाउन हुए थे क्योंकि 8 विकेट डगआउट में लौट चुके थे। 10वीं जोड़ी इस बीच मैदान पर थी और वो 90 प्लेयर ने यहां पर आकर धमाका मचाया। यहां पर